नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज फाल्गुन कृष्ण षष्ठी म्हणजेच एकनाथ षष्ठी. मित्रांनो, एकनाथ षष्ठीच्या निमित्ताने आज मी संत एकनाथ महाराज यांचा एक अभंग निवडलेला आहे, ज्याचं वाचन आपण करणार आहोत आणि भावार्थ देखील समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये 4 आश्रम येतात. 4 आश्रम म्हणजे आयुष्याचे 4 टप्पे: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. मित्रांनो, ब्रह्मचर्य हा पहिला आश्रम, गृहस्थ हा दुसरा, वानप्रस्थ हा तिसरा आणि संन्यास हा चौथा. प्रत्येक आश्रमामध्ये माणसाने कशा प्रकारे वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याचे काही निश्चित नियम सांगितलेले आहेत. त्याला धर्म, आश्रमधर्म असं सुद्धा म्हणतात. जो मनुष्य व्यक्ती त्या आश्रमातील नियमांपासून ढळतो तो अधर्म करतो, हे तितकंच खरं आहे. आपल्या समाजामध्ये आज या आश्रमांचं मूल्य, त्यांची माहिती एकंदरीतच कमी होत चालली आहे. त्याचं उत्थान कसं होणार, कोण करणार, हा विषय वेगळा. पण या आश्रमांबद्दल थोडीफार का होईना माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आजचा अभंग जो मी निवडला आहे तो आहे संन्यासी करी गृहस्थाश्रम. नावावरूनच तुम्हाला एकंदरीत कळलं असेल की संन्यासाने गृहस्थाश्रमात पुन्हा प्रवेश केला. तुम्हाला वाटेल की हे आश्रम जे आहेत हे फार कठोर आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिजिड असं म्हणतो. पण याला एक कारण आहे. समाजाची व्यवस्था जर हवी असेल तर काही कडक नियम हे करावेच लागतात. केवळ स्वातंत्र्य आहे म्हणून स्वैराचार करून चालत नाही. कुठेतरी लक्ष्मण रेषा ही आखली गेली पाहिजे, जी आश्रमांनी मनुष्याच्या आयुष्याच्या टप्प्यांमध्ये आखलेली आहे. आधी आपण हा अभंग वाचू आणि अर्थ समजून घ्यायचा, भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू. संन्यासी करी गृहस्थाश्रम, तेथे तया अधर्म वोढवला. करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म, न करिता अधर्म स्वये जोडे. नाश करावे षड्वैरी नेमे, तया संन्यास कर्मे म्हणिजेती. एका जनार्दनी गृहस्थाची बरा, फजिती बाजारा उभ्या होय. अभंग छोटा आहे पण संदेश फार मोठा आहे. संन्यासी करी गृहस्थाश्रम. ज्यांनी संन्यासाश्रम पत्करलेला आहे, ज्यांनी सर्व आकांक्षा, इच्छा, मोह, लालसा यांचा परित्याग केलेला आहे, भौतिक संसाराचा त्याग केलेला आहे, त्यासाठी आपल्या धर्मामध्ये काही निश्चित नियम सांगितलेत. तरच तो संन्यासी, नाहीतर तो पाखंडी होतो, नाहीतर तो व्यभिचारी होतो. मित्रांनो, गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांचा विचार मनात आला की आपल्याला कुणाची गोष्ट आठवते सांगा? मी सांगू? ज्ञानेश्वर माऊलींची. कारण की त्यांच्या वडिलांनी संन्यासाश्रम स्वीकारून नंतर ते गृहस्थाश्रमात आले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवली आणि त्या अनुषंगाने त्यांच्या मुलांवर देखील जी परिस्थिती ओढवली ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. धर्माचं आचरण करताना, दंडाधिकारी होताना, नियमांचं पालन करताना कोणाला वेगळी वागणूक, कोणाला वेगळी वागणूक असं करून चालत नाही. मुख्यतः जर तो समाजाशी निगडीत असेल. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींना आणि त्यांच्या भावंडांना मोठं दुःख सहन करावं लागलं. संन्यासी करी गृहस्थाश्रम, तेथे तया अधर्म ओढवला. त्यांनी स्वतःवर अधर्म ओढवून घेतला. तुमच्या मनात आलं असेल की असं कसं, ज्ञानेश्वर माऊली तर दिव्य पुरुष होते, मग त्यांना हे दुःख का भोगावं लागलं? मित्रांनो, लक्षात घ्या, प्रारब्ध नावाची सुद्धा एक गोष्ट असते. भोग नावाची एक गोष्ट असते, जे भोगून घेतल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही.
ते प्रारब्ध होतं माऊलींचं आणि त्यांच्या भावंडांचं. पण हे फक्त त्या काळात नाही, मी आजच्या काळाचं पण तुम्हाला उदाहरण देतो की संत एकनाथ महाराजांनी या पाखंडावर कसे ताशेरे ओढलेले आहेत. आपल्या आजूबाजूला आपण अनेक असे बुवाबाजी करणारे लोक बघतो, जे वर्णवर्ण म्हणतात की मी संन्यासी आहे, मी संन्यस्त झालेलो आहे, मला कुठल्या गोष्टीचा मोह नाही, मी मायेत अडकलेला नाही, सगळं काही सांगतात. पण गृहस्थाश्रमाच्या दिशेने त्यांचा कायम डोळा असतो. गृहस्थाश्रमामध्ये तुम्हाला तुमचं कर्म करायचं असतं. गृहस्थाश्रम जो आहे तो काम या गोष्टीशी सुद्धा निगडीत असतो. कारण की समाजाची वाढ आणि समाजाची गती, ज्याला इंग्रजीत आपण प्रॉपगेशन म्हणतो, ते करण्याचं महत्त्वाचं कर्तव्य गृहस्थाचं असतं. आणि इथे स्त्री पुरुष हा भेदभाव नाही, गृहस्थाश्रम सगळ्यांना आहे. तेथे तया अधर्म ओढवला. संन्यासी म्हणायचं, संन्यास घेतला म्हणायचं आणि ओढ मात्र घराची. असं करून नाही चालणार, हा अधर्म होईल. ज्यांना आपण संन्यासी समजतोय, ज्यांना आपण साधू समजतोय, त्यांनाच जर घराची ओढ लागायला लागली तर आपण त्यांना काय म्हणू? माऊलींचा काळ सोडूनच द्या, मी आजचा विचारतोय. आजच्या काळात देखील कोणी संन्यासी असेल आणि त्याला जर स्वतःची बायको, मुलगी वगैरे यांचीच जर चिंता लागलेली असेल तर आपण त्यांना संन्यासी म्हणू का? आपण पाखंडी म्हणू, हा अधर्म झाला. पुढे महाराज म्हणतात की करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म, न करिता अधर्म स्वये जोडे. पुन्हा एकदा अधर्माकडे वळतोय हा संन्यासी, हे कधी समजायचं? की जेव्हा गृहस्थाश्रमाची ओढ लागते. आणि गृहस्थाश्रम म्हणजे फक्त मगाशी म्हणत असं की घर आणि हे एवढंच नसतं. त्याच्यामध्ये कुटुंब आलं, मुलं बाळं, नाती गोती गणगोत हे सगळे आले, पैसा आला, अर्थ वित्त या गोष्टी आल्या, जमीन जुमला आला, सर्व प्रकारचे मोह आले, सर्व प्रकारचे काम आले. याच्यात जर पडायचं असेल, याची ओढ लागत असेल तर तुम्ही संन्यासी कसे? करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म. भिक्षा मागून घेणे, लोकांना भिक्षा याचा अर्थ कितपत कळला आहे हा पण फार मोठा प्रश्न आहे. जेव्हा कुणाची मुंज होते आणि तो घरी जातो आणि म्हणतो ओम भवती भिक्षामी देही, हे यासाठी नाही की आपल्याला त्याचे फोटो काढायचे आहेत. याच्या मागे एक फार मोठं तत्त्वचिंतन आहे. माणूस जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा त्याच्यातला अहंकार जो आहे, मीपणा जो आहे आणि माझ्याकडे काहीतरी आहे हा जो भाव आहे, ज्याला आपण मी काहीतरी मालकी हक्क माझा आहे त्याच्यावरती, हा जो मीपणा आहे ना, तो जर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर भिक्षा हा एकच उपाय आहे. करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म. संन्यासीचा धर्म करपात्री भिक्षा. आता हे तुम्ही फक्त हातात पात्र घेऊन भिक्षा मागणे एवढ्यापुरतं सीमित ठेवू नका. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी भिक्षा मागणं, त्यांनी कोणत्याही मालकी हक्कापासून दूर राहणं, भौतिक जे काही आहे मालकीचं, जे तुम्हाला अहम जोडेल, तुमच्या विचारांना मीपणा जोडेल, त्याच्यापासून दूर जायचं आहे. याला संन्यास म्हणतात. म्हणजे म्हणताना म्हणायचं संन्यासी आणि स्वतःच्या मालकीचं हे, स्वतःच्या मालकीचं ते, याला संन्यासी नाही म्हणत, याला पाखंडी म्हणतात. संन्यासी माणसांनी भिक्षा मागून जेवायचं असतं. त्यामुळे अनेक आपल्या आजूबाजूला जे संन्यासी जन असतात ना, ते माधुकरीवर जेवतात. ते कोणाकोणाच्या घरी जाऊन जेवतात. यासाठी नाही की त्यांना स्वतःचं अन्न बनवता येत नाही किंवा त्यांना स्वतःला कमवता येत नाही किंवा ते शिक्षित नाही आहेत, तर यासाठी की भिक्षा मागून खाणे हा त्यांचा धर्म. खरं तर आपल्याकडे आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ब्राह्मणांनी सुद्धा भिक्षा मागून जगण्याचा एक दंडक आहे. असो, त्याच्यावर नंतर कधीतरी बोलू. पण करपात्री भिक्षा हाची त्याचा धर्म, न करिता अधर्म स्वये जोडे. समजायला सोपं आहे त्या मनाने. नाश करावे षडवैरी नेमे, तया संन्यास कर्मे म्हणी जेती. आता महत्त्वाच्या पंक्तीवर आपण आलो. नाश करावे षडवैरी नेमे. षडवैरी म्हणजे षड्रिपू, काम क्रोध मोह मदमत्सर दंभ. हे जे सगळे वैरी आहेत, षड्रिपू आहेत,
जे तुमच्या मनामध्ये विषय म्हणजे आसक्ती जोडतात. गोष्टींबद्दल, वस्तूंबद्दल, माणसांबद्दल आसक्ती तुम्हाला जोडतात. आता गृहस्थाश्रमामध्ये याच ज्या गोष्टी आहेत, ज्याला भौतिक आपण म्हणतो, त्या भौतिक विश्वात जगणे हे गृहस्थाश्रमाचं काम आहे. पण हे संन्यासाचं काम नाही आहे. संन्यासानी या भौतिक गोष्टीपासून लांब जायचं असतं. षड्वैरी जे आहेत, काम आहे, क्रोध आहे, मद, मत्सर, दंभ, लालसा, हे जे काय सगळे भाव आहेत, यांचा नाश करायचा असतो स्वतःतून. थोडक्यात विषयांपासनं मुक्ती हवी असते. विषय सर्वथा नावडो आपण ऐकलेलं आहे की नाही. म्हणजेच त्या षड्रिपूंशी आपण लढायचं आणि त्यांचा नाश करायचा आहे. काही हो, मनात कामभावना नाही आली पाहिजे, काही हो क्रोध भावना नाही आली पाहिजे, तरच तुमच्या मनामध्ये सात्विक भाव येऊ शकतात. कर्म होऊ शकतं. हे संन्यासाचं कर्म आहे. नाश करावे षड्वैरी नेमे म्हणजे नेहमी, तया संन्यास कर्मे म्हणे जेती, त्याला संन्यास म्हणतात. गृहस्थाश्रमाची ओढ असणं, घराची ओढ असणं, मुलाबाळांची, काम, क्रोध, वस्तू, विषय यांच्या मागे धावणं, याला संन्यास नाही म्हणत. ते नुसतं पाखंड झालं, वरवरचं. षड्वैरींचा नाश करणे, नेहमी यांच्यापासून मुक्ती मिळवायचा प्रयत्न करणे, या षड्रिपूंपासून, याला संन्यास म्हणतात. केवळ तुम्ही कपडे वगैरे घातले कुठले तरी, किंवा तुम्ही उघडेसुद्धा असाल, निर्वस्त्र असाल, अर्ध नग्न असाल आणि राख फासून घेतली फक्त अंगाला, म्हणून तुम्ही संन्यासी होत नाही. कारे भुललासी वरलिया रंगा, असं होत नाही की तुम्ही फक्त कपडे चढवले आणि त्याच्यावरनं तुम्ही संन्यासी झाले. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे की भगवे कपडे तुम्ही परिधान केले म्हणून जे तुम्ही साधू संत होत नाही. मनुस्मृतीचा आणखीन एक दाखला मी देईनच या अभंगाच्या अनुषंगाने. एका जनार्दनी गृहस्थाची बरा. महाराज काय म्हणतात? एका जनार्दनी गृहस्थाची बरा, फजिती बाजारा उभ्या होय. मग हे संन्यास स्वीकारायचा, संन्यासाश्रम स्वीकारायचा आणि मग हे आपली फसगत करून घ्यायची. बरेचदा होतं काय, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पूर्वीसुद्धा, की ज्यांनी भावनांच्या ओघात वाहून किंवा कुठल्या दुःखात वाहून कोणत्याही कारणांनी संन्यासाश्रम धरला आणि तिथे गेल्यावर त्यांना कळलं की अरेच्चा, हे आयुष्य माझं नव्हे, मला आता असं नाही करायचं आहे. पण हा आश्रम हा म्हणजे कुठला खेळ नाही आहे की आज मला वाटलं असं, आज मला वाटलं तसं. हे म्हणजे आज मी गृहस्थ आहे, उद्या मी संन्यासी आहे, परत मला ब्रह्मचर्य, परत मी गृहस्थ, परत संन्यासी, आता मी वानप्रस्थात जातो. हा कुठला खेळ नाही चालला आहे. समाजाला पुढे न्यायचं आहे, समाज व्यवस्थित असला पाहिजे, त्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. मग तिकडे संन्यास झाल्यानंतर, संन्यास घेतल्यानंतर जर तुम्हाला जगाची ओढ असेल तर तुम्हाला स्वतःची फसगत झालेलं जाणवेल. म्हणून महाराज म्हणतात की एका जनार्दनी गृहस्थाची बरा, फजिती बाजारा उभ्या होय. मग याच्यापेक्षा गृहस्थ असणंच काय वाईट, गृहस्थ राहणंच काय वाईट. गृहस्थच राहणं हेच बरं ना. फजिती अख्ख्या उभ्या बाजारामध्ये लोकांसमोर फजिती कशाला करून घ्यायची स्वतःची. संन्यासी म्हणून संन्यासी व्हायचा असेल तर पूर्णपणे व्हा, तो प्रश्न नाही आहे. पण संन्यास घ्यायचा, संन्यास आश्रम घेतला म्हणायचं आणि त्याच्यानंतर सुद्धा स्वतःची वागणूक तशी ठेवायची नाही संन्यास आश्रमाच्या दिशेने, तर फजिती करण्यासारखीच आहे स्वतःची. कशाला करून घेता? एका जनार्दनी गृहस्थाची बरा. याचा दुसराही अर्थ सांगतो. समर्थांनी सांगितले संसार करावा नेटका. समर्थांनी स्वतःसुद्धा कधीच सांगितलं नाही की सगळं घरदार सगळं सोडून माझ्या मागे माझ्यासारखं फिरा. कधीच नाही. अहो, ही संत मंडळी आहेत, मोठी लोक आहेत, त्यांना माहिती आहे की संसाराचा गावगाडा जर चालवायचा असेल तर गृहस्थांची गरज आहे. नाहीतर सगळेच संन्यासी व्हायला लागले तर मग तुमचा समाज कोलमडला म्हणून समजायचं. अनेक जणांना वाटतं की मला संन्यासी व्हायचं आहे,
मला या संन्यासांच्या मार्गावर चालायचं आहे. सगळ्यांनी संन्यास घेऊन चालणार कसं? संसार चालणार कसा? संसाराचा गाडा चालणार कसा? आणि म्हणून गृहस्थ महत्त्वाचा आहे. आता तो गृहस्थ महत्त्वाचा आहे याच्याविषयी मनुस्मृतीच्या 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. तो श्लोक काय सांगतो माहिती आहे? की सर्वेषामपि चैतेषां वेदस्मृती विधानातः गृहस्थ उच्यते श्रेष्ठः स त्रिनेतान् बिर्भती ही. याचा अर्थ असा आहे की वेद आणि स्मृतींमधल्या विधानांनुसार, त्यांनी सांगितलेल्या नियमांनुसार हे 4ही आश्रम जे आहेत त्यांच्यापैकी गृहस्थाश्रम हा सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहे. याचं कारण असं आहे की हे 4ही आश्रम एकतर गृहस्थाश्रमातूनच पृथक होऊन निर्माण झाले, उत्पन्न झालेले आहेत, आणि गृहस्थाश्रम जो आहे तो या उरलेल्या 3ही आश्रमांचं पालन करत आहे. मित्रांनो, जन्म देणाऱ्यापेक्षा जो पालन पोषण करतो तो अधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच कर्णाला आपण कौंतेय म्हणायच्याऐवजी राधेय म्हणतो, कारण की राधाने त्याचं पालन पोषण केलं. देवकी नंदन आपण म्हणतो कारण की देवकीने जन्म दिला आहे, पण कृष्णाला आई म्हणून कोण? यशोदाच. तसं आहे, गृहस्थ जो असतो तो उरलेल्या 3ही आश्रमांचं पालन पोषण, ज्याला मी सोप्या भाषेत म्हणतो की या जगाचा गाडा चालवत असतो, संसार गाडा, तो गृहस्थ आश्रम. असा हा श्लोक आहे मनुस्मृतीतला. अर्थात मनुस्मृती कोणी जास्त वाचत नाही, न वाचताच नावं ठेवणारी खूप लोक आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीसाठी सुद्धा हे माहीत असावं की मनुस्मृतीत अनेक गोष्टी आहेत, त्याच्यापैकी ही एक गोष्ट. आणि ज्याचा दुजोरा संत एकनाथ महाराज सुद्धा देतात की एका जनार्दनी गृहस्थाची बरा. तुम्ही तुमचं काम करा, गृहस्थ आहात ना, मग सगळं सोडून संन्यास होण्याच्या मागे जास्त लागू नका. नाही तर तिथे जाऊन तिथे फजिती होईल. तिथे गेल्यावर कळेल की अरे मला तर गृहस्थाचीच अजून ओढ आहे, कुठल्या तरी भावनेच्या भरात मी संन्यास आश्रम घेतला, पण आता काय करायचं? मग ही फजिती करून घेण्यापेक्षा एका जनार्दनी गृहस्थाची बरा. तसंही गृहस्थ जो आहे तो पालनपोषण करत असतो इतर आश्रमांचं. याच्या पलीकडे ॲक्च्युली सांगितलं आहे मनुस्मृतीमध्ये की हे 3ही आश्रम जसे नदी वगैरे समुद्रात जाऊन स्थिर होतात, त्याप्रमाणे हे 3 आश्रम जे आहेत ते गृहस्थामध्ये येऊन स्वतःला एक स्थैर्य मिळवतात. गृहस्थ जर कोलमडला तर तुमचा समाज, कुटुंब, देश हे सगळे कोलमडले म्हणून समजायचं. एका जनार्दनी गृहस्थाची बरा. गृहस्थानी गृहस्थाचं काम करायचं, विनाकारण आता मी संन्यास घेतो असं म्हणायचं नाही. योग्य वेळी, योग्य वयात, योग्य त्या आश्रमांचा अवलंब करायचा. आपल्या संतांनी किती सोप्या शब्दात सांगितलंय बघा की तू तुझं काम कर, तुझ्या आश्रमानुसार, वयानुसार तुझं काम कर. भावनेच्या भरात कुठला तरी निर्णय घेऊ नका. नाहीतर काय होतं? संन्यासी करी गृहस्थाश्रम, तेथे तया अधर्म ओढवला. अधर्म होऊन जातं, व्यभिचार होऊन जातो. त्याच्यापासनं स्वतःचं रक्षण करा. गृहस्थ असाल तर गृहस्थच राहा. ब्रह्मचर्य असेल तर ब्रह्मचर्याचं देखील पालन करा. असो तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांना एकनाथ षष्ठी निमित्त आज मी हा अभंग संन्यासी करी गृहस्थाश्रम याचं वाचन केलं. आणि भावार्थ जो मला समजला तो अनेक अंगांनी सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर जरूर तसा अभिप्राय मला कळवा. इतरांपर्यंत हे विचार, हे अभंग पोहोचवा. आजकाल वाचन कमी झालं आहे, त्याच्यामुळे संदर्भ नीट लागत नाहीत आणि आपण भलतंच काहीतरी वाचून भलतेच कुठले तरी ग्रह करून घेतो. नुकसान आपलं आहे. नुकसान ना या संतांचं होणार आहे, नुकसान ना त्या ग्रंथांचं होणार आहे, आणि नुकसान ना आपल्या संस्कृतीचं होणार आहे. कारण की संस्कृती तर सनातन आहे. झालंच तर नुकसान तुमचं होणार आहे, तुमच्या कुटुंबाचं होणार आहे आणि पर्यायाने तुमच्या समाजाचं होणार आहे.
ते होण्यापासून आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. हा प्रयास तुम्हाला आशा करतो की आवडला असेल. तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर एकदा माझ्या चॅनलला देखील भेट द्या. मराठी, हिंदी, वाङ्मय, अध्यात्म, पुस्तकं, कविता आणि इतर गप्पा राजकारण सोडून यांच्यावर आपण नेहमी व्हिडिओज करत असतो, बोलत असतो. आणि हा प्रयत्न आवडला असेल तर जरूर इतरांपर्यंत देखील पोहोचवा. पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी अभंग किंवा कविता किंवा वेगळा कुठला तरी विषय घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.